नमस्कार. सर्वांना माझा नमस्कार. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता ही मराठीमध्येच आहे आणि भगवद्गीता ही एकदा तरी मनुष्याने ऐकायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे. जर आपल्याकडे वेळ पुरेसा नसेल कामाअभावी, तर तुम्ही हे माझे मराठी व्हिडिओ मराठीमध्येच आहे ही भगवद्गीता मी पुस्तकातून वाचूनच व्हिडिओ टाकत आहे. तर मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकत चला आणि आपल्या घरी म्हातारे आई वडील असतील किंवा छोट्या मुलांना सुद्धा भगवद्गीता किंवा धार्मिक वृत्तीकडे वळविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तर मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता हे व्हिडिओ नक्की ऐकत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत चला आणि एक छोटासा कमेंट राधे राधे असे लिहत चला आणि व्हिडिओला लाईक करीत चला. यामुळे माझे मनोधैर्य वाढते आणि व्हिडिओ करण्यासाठी माझं मन प्रफुल्लित आनंदित होत असते. तर मग आता आपण सुरू करूया. कर्मयोग. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. तात्पर्य काय सांगतात कृष्ण भगवान? पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. त्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत, त्याप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे. भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांचा श्रीकृष्णावर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत. परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंताच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही आणि पराभव तथा निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्वराप्रत उन्नती करतो. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करून त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे. कृष्ण भगवान काय सांगतात? तात्पर्य. कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्यांच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा मनुष्य कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. जो व्यक्ती भगवंताची काय करेल? अवज्ञा करेल, भगवंताविषयी त्याच्या मनामध्ये प्रेम नसेल, तो व्यक्ती या भगवद्गीतेचा एक भक्त बनू शकत नाही, कारण अशी आशा मुळीच नसते. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरावर स्थित होत नाही, तोपर्यंत तो प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही. आणि याची पुष्टी भगवंतांनी 7व्या अध्यायात केली आहे. आता आपला 3रा अध्याय सुरू आहे. आपण 7व्या अध्यायामध्ये नक्कीच बघणार. म्हणून
भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाने किंवा शरीरातून आत्म्याला पृथक करणाने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. समाजातील अनेक तथाकथित अध्यात्मवादी आपण ज्ञानामध्ये बरेच प्रगत आहोत असे दर्शवितात, पण अंततः रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणांच्या पूर्णपणे अधीन असतात. शैक्षणिकदृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो, पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घकाळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे. भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्ण भावना सहाय्यकारक ठरते. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याविना मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग करू नये. अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योग्य किंवा अध्यात्मवादी होऊ नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीतच स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या माया शक्तीच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळे आहेत. कृष्ण भावना भावित साधकांच्या स्वाभाविकपणेच भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतो, पण जे कृष्ण भावना भावित नाहीत आणि शास्त्रांमधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते, पण शास्त्रातील विधी निषेधांचे पालन करणारा मनुष्य इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाहीत. उदाहरणार्थ, लैंगिक उपभोग ही बद्ध जीवांची एक आवश्यकता आहे आणि विवाह बंधनातील लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार मनुष्याने आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्रीशी भोग करणे सर्वथा निषिद्ध आहे. इतर सर्व स्त्रियांना त्याने मातेसमान मानले पाहिजे. मात्र असे आदेश असूनही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती नियंत्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक ठरतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या आवश्यकता पुरविण्यास अनुमती आहे, परंतु या आवश्यकता शास्त्रीय विधिविधानानुसारच भागविण्यास अनुमती आहे. आणि तरीही अशा विधी निषेधांवर आपण विसंबून राहू नये, म्हणून मनुष्याने अशा विधी निषेधांवर आसक्त न होता त्यांचे पालन केले पाहिजे, कारण राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते. त्याप्रमाणे केलेल्या इंद्रिय तृप्तीनेही तो वाम मार्गाकडे जाऊ शकतो, तो वाईट मार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित मार्गावर काहीच संकट उद्भवणार नसल्याची कोणतीही अशी शाश्वती देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी काळापासून चालत आली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. साधकाने नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याचे मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो. म्हणून मनुष्याने जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे
कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे होय. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर खूप खूप तुमचे धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कमेंटमध्ये राधे राधे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे लिहत चला. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे.